प्रकार झालाय, तुमची काय मागणी? माझी मागणी फार सोपी आहे. बर, माझं नाव अमित जोशी, मी पुण्याचा रहिवासी. मुंबईमधल्या एका स्टार युरेका इन्शुरन्स नावाच्या फर्मनी माझ्याकडून मी त्यांच्याकडून काही पॉलिसी काढून घेतल्या. त्या पॉलिसी होत्या मॅक्स लाईफच्या. हा मॅक्स लाईफचाच ऑथराइज एजंट यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला 0% का 0% लोन आम्ही तुम्हाला या पॉलिसीवर देऊ. विषय हा की ते लोन कधी झालंच नाही, हा पहिला मूळ मुद्दा. पण जे एजंट आहेत, मी तुम्हाला जे सांगतोय की एजंट त्यांचे आहेत, हा शोध सगळा मी लावला. मला फोन येत होते ज्या एजंटचे, ते या स्टार युरेकाचेच एजंट निघाले. ते मॅक्स लाईफचे हायएस्ट सेलिंग तो हायएस्ट परफॉर्मर आहे. कुठला? मॅक्स लाईफचा. मॅक्स लाईफचा परफॉर्मर स्टार युरेका. स्टार युरेका त्याचा जो धंदा करतो, मला माहित देतो तेव्हा कसा करत होता, पण त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी लोकांना फसवलेलं आहे. कारण तुम्ही जर जाताल तेव्हा तुम्हाला रिव्ह्यूज बघता येतील. आणि जो काय प्रॉब्लेम झाला तो स्टार युरेकाकडनं झाला. त्यांनी 0% लोन मला प्रॉमिस केलं, जे कधी आलं नाही. त्या पॉलिसी काढून घेतल्या. तर माझ्या पॉलिसी ज्या काढल्या गेल्या त्या माझ्या इन्कमच्या 5 पट आहेत. माझं इन्कम जर 1 रुपये असेल तर त्यांनी 5 रुपयाच्या पॉलिसी मला दिल्या. आता हे सगळं जो प्रकार आहे, हा कंपनी इन्शुरन्स एजंट ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी कुठं ना कुठेतरी देर इज सम अंडरस्टँडिंग, काय म्हणायचं मला माहित नाही. पण हे दिल्याच कशा गेल्या, हा माझा पहिला पॉईंट. माझं अगदी फायनल म्हणणं कंपनीला एवढं आहे की जर तुमच्या त्या एजंटनी मान्य केलंय की मी माझ्याकडनं माझ्या स्टाफकडनं ही चूक झाली, हे मिस सेलिंग केलं गेलं, हे मिस सेलिंग करून मी हे सगळं जे कम्युनिकेशन आहे त्यांनी ते मॅक्स लाईफ कंपनीला केलेलं आहे. मॅक्स लाईफ कंपनीने एवढंच करावं की हे जर सगळं ज्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही प्लीज म्हणा माझे पैसे मला परत द्या. माझी एवढीच मागणी आहे. मला काय कुठं जाऊन कोणाला भांडत बसायचं नाही. जर तो एजंट गंद जॉब ज्यांनी रॉंग प्रॅक्टिस केली आहे, तो जर तुमचाच धंदा करत होता आणि पैसे तुमच्याकडे आलेत म्हणून मला मॅक्स लाईफला सांगणे पैसे मी तुम्हाला दिलेत, बॉन्ड मला पोचलाय, पण मी म्हणतो मला हे नकोय, माझे पैसे कॅन्सल करून परत द्या. कारण त्या चुकीच्या पद्धतीने केला गेलेला बिझनेस आहे. कंपनीचं काय म्हणणं? कंपनी त्या 2022 पासून प्रॅक्टिकली स्पीकिंग मला काहीच रिस्पॉन्स नाही. कंपनीकडे कोणी बोललं नाही माझ्याशी, कोणी आलं नाही, कोणी काही अंडरस्टँड करायला तयार नाही. कोणाला माझी रिक्वेस्ट होती की कोणीतरी या बसा माझ्याबरोबर, समजून तरी काय झालं. मी कुठे म्हणते पैसे तर नंतर सेकंडरी इश्यू होतो, पण ऍटलीस्ट अंडरस्टँड करा. काही नाही. जो माणूस रिजनल मॅनेजर होता मुंबईतला, ज्याला मी जाऊन अप्रोच झालो, नाही कुछ करेंगे देंगे करते करून देऊ, काय काय वेळेस आउट काढत बसला, तर तो वेळ घालत बसला. आणि शेवटपर्यंत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा काही मला रिस्पॉन्स नाही या विषयावर की नक्की आम्ही पैशाचं तुमच्या काय करणार आहे. पहिली गोष्ट ते ऍक्सेप्ट करत नाहीये. म्हणजे माझं म्हणणं काय, जर चूक झाली आहे तर यावं, बसून मला मी सांगतो त्यांना काय झालंय, पण कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स नाही. किती कंपन्या होत्या सर? 3-4 होते अजून. आणि तुम्ही कंप्लेंट केली का त्या एजंट विरुद्ध? हो, माझं FIR आहे. त्याच्यावरती काय कारवाई झाली? बोलून झालं, त्याला बोलून झालं. त्याचं एक कॉल सेंटर पकडलं गेलं, त्याची सगळी बोलणी झाली. कंपनीच्या लोकांनी त्यानंतर बोलवलं, पण जेव्हा काही डॉक्युमेंट सर्टन मागितलं तर आम्ही डॉक्युमेंट्स पण दिली, पण पुढे काहीच नाही. हे सगळं मी काय करतोय, मला खरंच सांगतो, तुमचा बिझनेस करणारा माणूस जर रॉंग प्रॅक्टिसनी बिझनेस करतोय तर ते जर मी प्रूव्ह करून दिले तर मला पैसे परत द्या, एवढी माझी साधी मागणी आहे. हा जर माणूस मी म्हणलं तुझं बिहारचे कोणतरी झाडावर बसलेले असले त्यांनी फोन बंद केला असता, मी अक्कल खाती सोडून टाकला असता विषय की आपण फसलो. पण मी फसलो नाहीये. मी तुम्हाला दाखवून दिले की तुमचाच बिझनेस हा असा जर वाढत असेल ह्या प्रकारे, इट इज नॉट करेक्ट. कारण तो सगळ्यांचेच करतोय. मी तर आता एका कंपनीचं तुम्हाला बोलतोय, असं हा काय विषय असेल आता माहित नाही. मला त्या विषयाकडे जायचं पण नाही. पण मला हे लक्षात आलं की अरे असे किती लोक, कारण 20-25 लोक तर मलाच माहित झाली तिथे येऊन, पण ते मला येऊन विचारायचे तुम्ही कशा त्या ऑफिसला तिथे जाताना. तर माझ्यामध्ये 50-100 लोक असतील म्हणजे याचं नाव जर डिक्लेअर, पण कंपनीकडनं ह्याचं कुठं कधी करणार ना काय. हा जो बिझनेस होतोय असा, हा मी आणि केला म्हणून म्हणत नाही, पण हा जो बिझनेस होतो असे काहीतरी फॉल्स हे टाकून त्याचं ट्रॅकिंग कुणाकडे, कोण याला हे करतो. म्हणजे हा बिझनेस जेव्हा कुणाकडनं ट्रॅक केला जातो आणि कसा मॅप होईल माहितीच नाही. बाकीच्या कंपनीने पैसे परत दिले. ज्या 3-4 कंपन्या होत्या त्यांना वस्तुस्थिती सांगितली, कशा प्रकारे यांनी केलंय त्यांनी समजून घेतलं. त्यांनी 1.5 ते 2.5 महिन्यात माझे पैसे परत केले. सगळ्यात मोठी रक्कम जी आहे ती मॅक्सची आहे, आणि मोठी रक्कम जी आहे ती मॅक्सची आहे, आणि तोच मेन एजंट आहे. त्या एजंटकडनं एजंट सेफ झालाय का काय मला तर काही बोलता येत नाही त्या विषयावर की त्याचं काय झालंय. पण माझं म्हणणं आहे, तुमचा एजंट मी जर तुम्हाला पकडून दिलाय चुकीची गोष्ट करताना, तर तुम्ही मला पैसे द्यायला रिलक्टन्स का?
तुमचा एवढा. मी कुठे काय मागतोय? मी फक्त म्हणतोय तुमचाच माणूस चोरी करताना पकडलाय, सगळे प्रूफ दिले, त्यांनी अग्री केले. बरं त्यांनी तुम्ही अजून म्हणजे काय म्हणजे मला माहित नाही. मी जसं म्हणलं इन्कमच्या 5 पट, मी माझा 10 रुपये पगार तुम्ही 50 लाखाची पॉलिसी कशी काय, 50 रुपयाची पॉलिसी कशी काय देऊ शकलात? हे सगळं जे तुम्ही केलंय ते काय आहे? मग तुम्हाला हे सगळं आहे म्हणून येतं काय? तरी माझं काही म्हणणं नाही. आमचं आज म्हणणं सिंपल आहे की तुम्ही एवढं सगळं असताना मला मॅक्स लाईफनी माझे पैसे पॉलिसी कॅन्सल करून परत द्यावे. कारण 62, 62, 50 प्रिसाइडली, हा म्हणजे प्रिसाइडली तेवढी येते जीएसटी.